हो, हाच एक मोठा फरक आहे की मुंबईमध्ये उंच उंच गणेश मूर्ती असतात, अगदी भव्य दिव्य अशा. मात्र दुसरीकडे जर आपण पुण्यात बघितल्या तर पारंपरिक शाडूच्या मातीच्या आणि अगदी ज्या परंपरागत मूर्तींची उंची असेल किंवा जी ठेवण असेल तीच कायम जपली जाते वर्षानुवर्ष, काय शेकडो वर्ष. आणि तेच पारंपरिकता जपत देखावे मात्र भव्य साकारले जातात. जी गणेशोत्सव मंडळं मोठी आहेत, श्रीमंत आहेत, ती दरवेळी वेगवेगळ्या भारतामधलं किंवा महाराष्ट्रामधलं एखादं कुठलं पर्यटन स्थळ असेल किंवा देवस्थान असेल, तीर्थक्षेत्र असेल तर त्याचे देखावे साकारतं, जेणेकरून ते भाविकांसाठी एक आकर्षण बनावं. गणपतीची मूर्ती ही दरवर्षी तीच असणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र पुण्यामध्ये येणाऱ्या भाविकांना आकर्षण काय असावं तर ते साकारलेल्या देखाव्यांचं. म्हणून गणेशोत्सव मंडळांचा प्रयत्न असतो की वेगवेगळे देखावे साकारले पाहिजेत. काही चलचित्र सुद्धा असतात, जिवंत देखावे असतात जे खास करून आपल्याला पुण्यामध्ये दिसतात. ऐतिहासिक देखाव्यांचा त्यामध्ये जास्त समावेश असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित किंवा एखादा पौराणिक देखावा सुद्धा साकारला जातो. त्याच्यामध्ये जिवंत पात्र असतात, माणसं काम करतात, त्याचे प्रयोग म्हणजे एकामागोमाग एक होत असतात आणि रात्रभर किंवा जशी परवानगी असेल त्या पद्धतीनं ते प्रयोग केले जातात. अक्षरशः गर्दी जमलेली असते हे प्रयोग पाहण्यासाठी आणि आवर्जून हे बघण्यासाठी म्हणून मुंबईतले असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा संपूर्ण राज्यभरातले काही देशातले गणेश भक्त हे पुण्यातला गणेशोत्सव बघण्यासाठी खास करून पुण्यात या गोष्टींसाठी येतात. आणि मुंबईमधल्या ज्या भव्य दिव्य मूर्ती, बॅलन्सिंग मूर्ती असतील किंवा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी किंवा मग वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळातल्या मूर्ती, आज यावर्षी कुठली मूर्ती असेल, कशी असेल, ती कशावरती आरूढ झालेली असेल, हातात काय आयुध आहेत किंवा काय, या सगळ्याबद्दल उत्सुकता असते. तसं पुण्यामध्ये नाही, पुण्यामध्ये मूर्ती तीच असते मात्र देखावे वेगळे असतात. हा एक मोठा फरक मला पुणे आणि मुंबई या गणेशोत्सवात जाणवतो. सुवर्णा, कोल्हापूर इथली दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. पुण्यामध्ये माझी सहकारी श्वेता आपल्या सोबत आहे. कोल्हापूरला जाऊया. कोल्हापूरला उत्तर पूजा सुरू आहे, आरती सुरू आहे, त्याची दृश्य बघूयात. कोल्हापूरच्या बाप्पाचं दर्शन घेऊयात. मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिसत आहेत. विसर्जन मिरवणुकीमध्ये ते सहभागी होतील. त्याच्या बाजूला चंद्रकांत पाटील सुद्धा दिसत आहेत. आणि इकडे कोल्हापुरामध्ये सतेज पाटील यांच्या हस्ते उत्तर पूजा आणि आरती झालेली आहे कोल्हापुरामधली. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. अभिजित, दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. चंद्रकांत पाटील आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दिसत आहेत, नीलम गोरे आहेत. काय सांगशील? प्रियंका, खरं तर पुण्याचा मानाचा पहिला गसबा गणपती जो आहे तो मंडईत काही वेळापूर्वी दाखल झाला होता आणि परंपरेनुसार गसबा गणपतीची आरती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हणजे अजित पवारांच्या हस्ते पार पडत आहे. आणि या पालखीला अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे या पालखीला खांदा लावतील. आणि जो खांदा लागल्यानंतर पुण्याचा पहिला मानाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होईल.
मंडई चौकातली ही परंपरा असते की ही पालखी जी आहे मानाच्या पहिल्या गणपतीची आणि पाचही गणपतीची पालखी ती आधी मंडईत येत असते, सभामंडपातून उत्सव मंडपातून निघून तिथून आल्यानंतर इथं अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या हस्ते खरं तर पालकमंत्र्यांच्या हस्ते आरती पार पडत असते आणि ही आरती झाल्यानंतर ज्या पालख्या आहेत किंवा ज्या मिरवणुका आहेत त्या पुण्याच्या मिरवणुका मार्गस्थ होत असतात विसर्जनासाठी. आणि आता आपण पाहतोय की कसबा गणपतीची आरती जी आहे ती पार पडलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, नीलम गोरे हे सगळे नेते जे आहेत ते या पुण्याच्या ग्रामदैवत असणाऱ्या मानाच्या पहिल्या गणपतीला खांदा देत आहेत. आणि खऱ्या अर्थानं जी पुण्याची पारंपरिक मिरवणूक आहे ती आता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली म्हणता येईल. कारण पहिला मानाचा कसबा गणपती आता मिरवणुकीसाठी जो आहे तो मार्गस्थ होतो. प्रियंका, हे दृश्य पाहताय, सगळे नेते एकत्रित येऊन या पुण्याच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणूक पालखीला खांदा देताना पाहायला मिळत आहेत. अनेक वेळापासून हे सगळे नेते या आरतीला या खरं तर सामील झालेले आहेत. पूजा सकाळी अजित पवारांनी दगडूशेठ गणपतीची केली होती आणि पुण्याची हीच परंपरा आहे की विसर्जन मिरवणुकीला हे सगळे राजकीय नेते जरी वेगवेगळ्या पक्षातील असतील तरी विसर्जन मिरवणुकी दरम्यान मात्र हे सगळे एकत्रित दिसतात. परंपरा जी आहे पुण्याची जी मंडई चौकात लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण करून मार्गस्थ होतात मिरवणुका आणि त्या परंपरेनुसार आता कसबा गणपती 2 मिनिटात मार्गस्थ होईल. त्यानंतर दुसरा मानाचा आणि पुण्याची ग्रामदैवत असणारा तांबडी जोगेश्वरी देखील या ठिकाणी दाखल होईल. आणि आता पहिल्या गणपतीला कसबा गणपतीच्या पालखीला हे नेते खांदा देत आहेत. बरोबर. नाही अभिजित तुम्ही सगळी माहिती देताय, तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊ. एक वाक्य फक्त मी बदलते. ही पालखी जी आहे ती खांद्यावर घेतली जाते आहे. या पालखीला खांद्यावर घेऊन तिला नाचवत आनंदाने अभिमानाने चालवत तिला मार्गस्थ केलं जात आहे. आम्ही म्हणजे तू आमच्या जगाचं सगळं वजन उचलतोस, तू आमच्या सगळ्या दुःखांचं वजन उचलतोस, तर आज तुला निरोप देताना आम्ही तुला खांद्यावर नाचवत नेणार आहोत अशी भावना त्याच्या मागे असते. त्यामुळे पालखी खांद्यावर घेतली जाते. अभिजित, मला सांगाल कसं नियोजन असतं पुण्याचं? पहिले मानाचे 5 गणपती, त्याची विसर्जन मिरवणूक, मग दगडूशेठ हलवाई, मग इतर गणपती, कसं असतं? प्रियंका, जसं तुम्ही सांगितलं की पुण्याचा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक जी असते ना गणपतीची ती एक आगळा वेगळा अनुभव असते. याच डोळी याच देही पहावा असा हा नयनरम्य विसर्जन सोहळा बाप्पांचा या पुण्यनगरीमध्ये पार पडत असतो. आणि मानाचे जे पहिले 5 आहेत, पुण्याचा पहिला मानाचा कसबा असेल, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा जो लोकमान्य टिळकांचा गणपती आहे, पहिले 5 मानाचे गणपती आहेत. आणि ते मार्गस्थ होत असतात या मंडई चौकातून आरतीनंतर. त्यानंतर जो त्वेष्टा कासार समाजाचा त्वेष्टा कासार आहे त्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मग पालिकेचा गणपती आणि त्यानंतर बरोबर 4 वाजता पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या मिरवणुकीला सुरुवात होते. आणि त्यानंतर इतर मंडळ जे आहेत इतर गणपती जे आहेत ते या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. जी परंपरा आहे मंडपातून निघून जे पहिले 5 मानाचे गणपती आहेत त्या मंडई चौकात येत असतात. आणि मंडई चौकात आल्यानंतर तिथे आरती जी आहे ती होते 5ही मानाच्या गणपतीची. आणि त्या आरतीनंतर हे 5ही मानाचे गणपती जे आहेत ते मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. 2 तास दिसत आहेत आपल्याला, नगाडे दिसत आहेत, पारंपरिक बँड जो आहे तो मंडळाकडून लावण्यात आलेला आहे, पालख्या सजवण्यात आलेल्या आहेत. जी पुण्याची परंपरा आहे, पालखीतून पहिले मानाचे 5 गणपती जे आहेत ते मार्गस्थ होतात. आणि तीच परंपरा शेकडो वर्षापासून जपण्यात आली आहे. याच लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण शेकडो वर्षापासून केला जातो आणि मग पुण्याची खरी मिरवणूक सुरू होते. आणि आता त्याच यंदाच्या मिरवणुकीला प्रियंका सुरुवात झालेली पाहायला मिळते. कारण कसबा ग्रामदैवत आहे ते आता मार्गस्थ होत आहेत. अभिजित, तुझ्या माध्यमातून ही दृश्य आपण दाखवतोय, पुण्याची दृश्य आणि कोल्हापूरची दृश्य. ही आमची श्वेता पुण्यामध्ये आहे आणि परदेशी पाहुण्यांशी बोलतीये. इकडे पुण्याची कोल्हापूरची दृश्य सुद्धा दाखवतोय. My name is Norawat. Yeah. Okay. And you are from Thailand, or all are from Thailand, right? We are all from Yes, Thailand. your good name, please? And my name is Kate. Yeah. And we are going from Thailand. This is my 3rd year to be here. Yes. Okay, you are third time you are here for Ganpati festival. What do you like? What do you feel about the Ganesh festival in Maharashtra? Do you come only in Pune or somewhere else in Maharashtra? Have you visited? We already been to Mumbai and here, and we back to Mumbai to Visajan as well. Okay, Mumbai.
which mandal or which Ganpati you are going to visit? Yes, Chapati Beach. We've been to, but we will going to Chapati Beach today. Okay, Chowpatty, Girgaon Chowpatty, you are going to, and you are going to feel, going to that, what we can say, you want to be there for Ganpati Visarjan, right? Yes. So what all the emotions and what do you feel about the Ganpati in Maharashtra? We feel very it's impressive. And some of us feel like we back home. It's like our second home that we visited Ganesha. You all are wearing the same kurta, right? What is written on this? Do you know? It's written Om. Okay. Yeah. So do you believe in Hindu Sanskriti and? Yes, of course. We truly believe in Ganesha. That's why we came here every year. Thank you so much to chat with us. Thank you so much. We give you a laddu. थँक्यू सो मच. तर हे थायलंडवरनं आलेले भाविक भक्त हे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी फक्त पुण्यातच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्यांची श्रद्धा आहे गणपती बाप्पावर, गणेश उत्सवावरती, म्हणून ते थायलंडवरनं एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा, तिसऱ्यांदा पुण्यात आलेत, महाराष्ट्रामध्ये आलेत. कॅमेरा पर्सन सचिन सोबत मी श्वेता, न्यूज 18 लोकमत, पुणे.